शहर आणि परिसरातील ताज्या बातम्यांसाठी लोकप्रिय न्यूज टुडे चॅनलला आजच सबस्क्राइब करा। दिनांक 18 जुलै 2025 रोजी नाशिक जिल्हा कुरेशी जमात आणि कुरेशी युवा फाउंडेशन यांच्या वतीने तातडीची बैठक। भद्रकाली पोलीस स्टेशन समोरील मटन मार्केट बेमुदत बंद। सरकारच्या नियमांचे पालन करत गोवंश सदृश्य मांस विक्री व्यावसायिकांनी बंद केली आहे, तरी देखील काही जणांकडून त्यांना त्रास दिला जात आहे। अनेक ठिकाणी गोवंश व्यतिरिक्त जनावरे बाळगणाऱ्यांना मारहाण करण्यात येत आहे। बाजारानिमित्त जनावरांची वाहतूक करत असताना ज्यांना कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही असे काही जण वाहने अडवून त्रास देतात। चालकास मारहाण, वाहनाची तोडफोड असे प्रकार केले जातात। अशा सर्व प्रकारांना कंटाळून शहरातील व्यावसायिकांनी मांस विक्री बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। संबंधित बंद बेमुदत असणार आहे। फुले मार्केट येथील मांस विक्री बाजारापासून याची सुरुवात करण्यात आली। संपूर्ण शहरातील छोटे मोठे व्यावसायिकांकडून अशा प्रकारचा बंद पाळण्यात येणार आहे। त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होणार आहे। त्यावर आधारित असणारे छोटे मोठे व्यवसाय अर्थात चारा विक्री, मसाल्याचे पदार्थ, भाजीपाला यांच्या विक्रीवर देखील याचा परिणाम होऊन नुकसान होणार आहे। सरकारने याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा अशी मागणी व्यावसायिकांनी केली आहे। यावेळी शाहरुख कुरेशी, हेरून कुरेशी, एड तकी शेफ, रौफ कुरेशी, जुनैद कुरेशी, तौसीफ कुरेशी, फरहान कुरेशी, गफ्फार कुरेशी, सलमान कुरेशी, शहबाज कुरेशी, फिरोज कुरेशी आदि उपस्थित होते। अस्सलाम वालेकुम। आज नासिक की कुरेशी जमात के तरफ से नासिक जिले में जो पूरे महाराष्ट्र में हमारे यहाँ कुरेशी जमात पे जो अन्याय हो रहा है, वो अन्याय के खिलाफ हम लोग ये बंद पुकारे हैं। बंद के पीछे सरकार ने 2014 में बोला था क्या घेणाऱ्याला 3 वर्षाची शिक्षा आणि देणाऱ्याला 1 वर्षाची। तो आपके टीवी के माध्यम से मैं पत्रकार बंधु को ये बताना चाहता हूँ कि 1,36,000 केस कुरेशी जमात पर पूरे महाराष्ट्र में हो गए और लेने वाले पर आज तक, ये देने वाले पर आज तक भी एक केस नहीं हुआ। इसको मद्देनजर रखते हुए पूरे महाराष्ट्र की हमारी जमात ने ये निर्णय लिया कि हम जब तक इस बात का निर्णय नहीं लगता, हम जब तक इस बंद को पुकारेंगे और ये आंदोलन जब तक हमारी सरकार नहीं सुनती, जब तक हम इसको बंद करेंगे। दूसरी बात, जो हमारे ऊपर आज अन्याय हो रहा, इसके खिलाफ अस्सलाम वालेकुम। महाराष्ट्र में जानवर खरेदी विक्रीवर कोणतीही पाबंदी नसताना महाराष्ट्रामध्ये बेकायदेशीरपणे जनावर वाहतूक करताना पकडलं जातात। प्रत्येक वेळेस जनावर कत्तलीसाठी जात नाही, परंतु पोलीस गैरमार्गाने कुरेशी जमातच्या लोकांना पकडून खोटे गुन्हे दाखल करतात। आमच्या लोकांना काही एक गुन्हा नसताना मारझोड करतात आणि बजरंग दलचे काही गुंड लोक काही एक संबंध नसताना आमच्या लोकांना मारतात। पोलीसवाले काय त्यांच्या विरुद्ध व्यवस्थित कारवाई करत नाही। या विरुद्ध महाराष्ट्र बरेचसे जिल्ह्यात बंद पुकारण्यात आलेला आहे। आज रोजी आम्ही बंद करून सहभागी झालेले आहे। हे बंद जेपर्यंत महाराष्ट्र सरकार आमची ऐकत नाही तोपर्यंत बंद चालू राहील। आमचं मागणं आहे की जे बेकायदेशीरपणे आम्हाला मारला जातो, जनावर वाहतूक करणे कोणत्याही कायद्यात गुन्हा नाही, जनावर खरेदी करणे, विक्री करणे गुन्हा नसतानाही बेकायदेशीरपणे आम्हाला पकडलं जातात, आम्हाला वाहतूक करू देत नाही, म्हणून आम्ही बंद पुकारले। मोठे गुन्हे दाखल केले जातात। एडवोकेट टीक्यू शेख। अस्सलाम वालेकुम। जो हमने बंद पुकारा अभी पूरे महाराष्ट्र के अंदर जो बंद है खरीदी बिक्री, इसके लिए हमने बंद पुकारा। खरीदी बिक्री बंद, घेनार देनार और गोश्त का व्यापार भी जो है सब बंद करना, बंद पुकारे हम। बंद क्यों? ये बंद क्योंकि हमको RSS, बजरंग दल, हिंदू एकता सब लोग तकलीफ दे रहे हैं, इसके लिए हमने ये बंद पुकारे। न्यूज़ टुडे नाशिक।